सुरुवातीचा पहिलाच प्रश्न जो आहे त्या विषयावर चर्चा केली. पण 5 लाखाचं उत्पन्न ज्यावेळेला आपण काढतो किंवा 5 लाखावर जो टॅक्स भरतो ते आता महिला आहे, 2 लाखापर्यंतचं उत्पन्न नसणार आहे. मग ते 2 लाखाची वजावट करून जर 7 लाख उत्पन्न आहे तर मग त्यातले 2 लाखाची वजावट केली आणि ते 5 लाख उरले. मग ते 5 लाख गृहीत धरले जातील की एकूण उत्पन्नाचं 5 लाख गृहीत धरले जातील? 5 लाख मगाशी ते आपण म्हटलं कोण 5 लाखात ते बसेल. समजा एखादा माणूस वेगळाच आहे पण जो बसेल तो कोण आहे, तर त्याच्यासाठी एकूण त्याचं उत्पन्न ग्रॉस ज्याला सॅलरी किंवा आपण म्हणतो ग्रॉस उत्पन्न ते समजा मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 लाख आहे, तर त्यातनं ही 2 लाखाची वजावट नाही मिळणार. त्यातनं वजावट फक्त त्याला जी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलाय टॅक्स इन्व्हेस्टमेंट 1 लाख ती मिळेल, गृहकर्जाची वजावट त्याला मिळेल. अशा सगळ्या वजावटी करून त्याचं निव्वळ उत्पन्न ज्याला आम्ही टॅक्सेबल इन्कम म्हणतो ते जर 5 लाख किंवा त्याच्या खाली असेल तर तो या नोटिफिकेशनला पात्र होईल, त्यांनी जर इतर अटी पूर्ण केल्या तर. पण मात्र पहिले 2 लाख किंवा स्लॅब प्रमाणे जे त्याला मिळतात ते तिथे वजा होणार नाही. आपण ही जी चर्चा करतोय यामध्ये आपण दरवेळेला बघतो की प्रश्न जो असतो तो एक छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्या समोरचा आपण असतो की मग माझं उत्पन्न 10 लाखाच्या आतलं आहे आणि 31 जुलैला छोटा व्यापारी आहे, अगदी किराणाचं दुकान आहे, तर त्याने पण भरायचा आहे का हा रिटर्न 31 तारखेला? आपण गेल्या कार्यक्रमात म्हटलेलं की हा जो आहे 31 जुलै कोणाला ड्यू डेट लागू नाही, तर ज्याचा व्यापारातला जी उलाढाल आहे ज्याला टर्नओव्हर म्हणतात तो 60 लाखाच्या वर असेल अशा व्यक्तीला 30 सप्टेंबरला ऑडिट करून ते रिटर्न सबमिट करायचं. त्यामुळे आता त्यांनी भरलं नाही तर चालेल, परंतु ज्या छोट्या उद्योजकाविषयी तू आता बोलतोस त्याला मात्र 31 जुलैपूर्वी हा रिटर्न भरणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्याला 2 पर्याय दिलेत, खूप छान पर्याय आहेत. एकतर सरकारने आता गेल्या वर्षी असा एक योजना आणली की त्या व्यापाऱ्याने त्याच्या उलाढालीच्या 8% इतका प्रॉफिट त्यांनी दाखवावा. त्या प्रॉफिटवर जो काही टॅक्स असेल तो त्यांनी भरावा. त्याच्यानंतर त्यांनी कुठली बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवणं गरजेचं नाही, कुठलंही ऑडिट करून घेणं गरजेचं नाही. इतकंच नव्हे तर त्याला सरकार काही त्याला स्क्रुटिनी किंवा त्याला डिपार्टमेंटमध्ये कुठली हॅरॅसमेंट होणार नाही. फक्त त्यांनी ही एवढी अट पाळावी की त्यांनी 8% इतपत प्रॉफिट दाखवावा. अर्थात असं होऊ शकते की मला एखादा वर्ष वाईट जातं आणि मला 8% प्रॉफिट होत नाही. अशा वेळी मी हा विचार करू शकतो मी 8% प्रॉफिट का बरं दाखवावा. अशा वेळी जो काय प्रॉफिट आहे तो त्यांनी दाखवावा. कदाचित लॉस पण असू शकेल तोही तो दाखवू शकतो. मात्र अशा वेळी नियम असा आहे की असा जर 8% पेक्षा कमी प्रॉफिट आपण दाखवला असाल तर म्हटलं आपण आपल्या बुक्सचं ऑडिट करून ते चार्टर्ड अकाउंटंटचं सर्टिफिकेट घेऊन मगच ते आपण रिटर्न सादर करावं. त्यामुळे हा 2 पर्यायापैकी जो काही पर्याय मला वाटतं दोन्ही पर्याय कठीण नाही, त्यातला पहिला पर्याय तर अतिशय सोपा आहे की ज्याच्यात कुठली बुक्स ठेवायची गरज नाही. 8% प्रॉफिट दाखवावा म्हणजे 60 लाखावर 8% दाखवल्यानंतर त्याच्यावर जर टॅक्स जर भरला तर तो इन्कम टॅक्स हा विषय त्याच्या आयुष्यात परत कधी येणार नाही. अगदी. पण त्याचबरोबर काही महिलांना वडिलांकडून बक्षीस रूपामध्ये काही रक्कम मिळते, ती माझ्या अकाउंट्समध्ये रिफ्लेक्ट होते. 2 लाख रुपये वडिलांनी घर घेण्यासाठी किंवा काही घरातल्या वस्तू घेण्यासाठी दागिने घेण्यासाठी म्हणून 2 लाख रुपये हे भेट म्हणून दिले, तर ते अकाउंट्समध्ये ते रिफ्लेक्ट होतात. बरोबर. टॅक्समध्ये ते दाखवले जातातच किंवा जात नाहीत हा प्रकार वेगळा. तर अशा वेळेला क्युरी निघू शकते का की ते 2 लाख का नाही दाखवलेले म्हणून? नाही, क्युरी अशी डायरेक्ट निघू शकत नाही. जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करतो तेव्हा त्यातले काही रिटर्न हे स्क्रुटिनीसाठी सिलेक्ट केले जातात, सगळे स्क्रुटिनीसाठी सिलेक्ट केले जात नाही. त्यालाही काही नॉर्म्स आहेत. म्हणजे तुम्ही एखादं मोठं घर घेतलं असेल तर रजिस्ट्रारकडनं ही इन्फॉर्मेशन सरकारला जाते. क्रेडिट कार्डवर फार मोठा खर्च केला असेल तर क्रेडिट कार्ड कंपन्यांना बंधन आहे की त्यांनी अशा लोकांची माहिती सरकारला द्यावी जे इन्कम टॅक्सचं सर्व्हे डिपार्टमेंट करत असतं. अशा सर्व्हे डिपार्टमेंटमधनं कदाचित क्वेरी येऊ शकते तू जे म्हणतोस ते, परंतु प्रत्येकाची अशी स्क्रुटिनी किंवा असेसमेंट अशा रीतीने होत नाही. आपण जे डिक्लेअर करू ते ऍक्सेप्ट केलं जातं 98% केसेसमध्ये. केवळ 2% केसेसमध्ये असं होऊ शकतं की आपण जे सबमिट केलं त्याचं क्वेरी निघाली आणि आपल्याला प्रत्यक्ष जाऊन किंवा आपल्या सीए मार्फत जाऊन त्याचं उत्तर आपल्याला द्यायला लागेल. पण तुझा प्रश्न अतिशय सोपा होता की जर वडिलांनी गिफ्ट दिलेली आहे तर मुलीला त्या गिफ्टवर कुठलाही टॅक्स लागत नाही. वडिलांकडून कितीही रकमेची गिफ्ट जरी तुम्ही घेतली अकाउंट्समध्ये दाखवली आणि इन्कम टॅक्समध्ये नाही दाखवली तर याच्यावर मुळात टॅक्सच लागत नाही, त्यामुळे गुन्हाच नाही झालेला. त्यामुळे क्वेरी निघाली तरी काही हरकत नाही. अगदी. म्हणजे गिफ्ट स्वरूपामध्ये जर एखादी रक्कम तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून मिळाली असेल तर त्यावर कोणताही टॅक्स जो आहे तो भरावा लागत नाही. 31 तारीख जी आहे किती वाजेपर्यंत आपण रिटर्न्स जे आहेत ते फाईल करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. कारण पूर्वी जे मॅन्युअल रिटर्न असायचे तेव्हा संध्याकाळी फार मोठी लाईन लागायची आणि अक्षरशः लोकांना फार त्रास व्हायचा. डिपार्टमेंट नॉर्मली अगदी सगळ्यांचे रिटर्न्स घेते अगदी 10-11 वाजले तरी. मात्र ज्यांना ई रिटर्न भरायचे त्यांनी मात्र अगदी काटेकोरपणे सांगायचं झालं तर 11:59 त्यांनी आपलं ई रिटर्न सबमिट करावं. त्या शक्यतो मी म्हणतो आज उद्याकडेच करून टाकावं कारण रविवारी हे शक्य असतं, इंटरनेटही मिळू शकतं. पण अगदी जर नाही झालं तर अगदी शेवटलं 11:59 पर्यंत ई रिटर्न आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जाऊन अगदी रात्रीपर्यंत हे रिटर्न सबमिट केलं तरी चालतं.
धन्यवाद सर. आज तुम्ही जी महत्वपूर्ण माहिती दिली, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे आणि निश्चितच 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल, इतर कोणतंही उत्पन्न नसेल तर तुम्हाला रिटर्न्स फाईल करण्याची गरज नाही. मात्र घर भाड्याच्या रूपानं, शेतीच्या रूपानं, शेअर्सच्या रूपानं जर तुम्हाला काही उत्पन्न मिळालं असेल तर निश्चितच रिटर्न्स फाईल करावे लागणार आहेत. इतकंच नाही तर तुम्ही नोकर वर्ग आहात तर 31 तारीख ही शेवटची आहे तुमच्यासाठी रिटर्न्स फाईल करण्यासाठी. म्हणून तातडीनं कामाला लागा आणि कोणत्याही परिस्थितीत आपले योग्य पद्धतीनं रिटर्न्स भरले